आपण सगळेच आयुष्यात काही ना काही शोधत असतो. कोणी शांतता, कोणी प्रेम, कोणी धैर्य, तर फक्त कोणी आपल्याला समजून घेणारा एक माणूस. पण गंमत अशी आहे की आपण जे शोधतो ते बहुतेक वेळा बाहेर कुठेच नसतं. ते आपल्याच सवयींमध्ये अडकलेलं असतं. आपण कसा विचार करतो, कसा वागतो, कशाला धरून बसतो, यामध्ये आपले सुखदुःख दडलेलं असतं. आणि ज्या दिवशी आपण या काही सवयी बदलायला लागतो ना, त्या दिवसापासून आयुष्य आपोआप बदलायला लागतं. मन थोडं हलकं होतं आणि जगणं हळूहळू सोपं वाटायला लागतं. नंबर 1, दुसऱ्यावरती अवलंबून राहणं सोडा. दुसऱ्यावरती अवलंबून राहणं म्हणजे नकळत आपलं सुख, दुःख, निर्णय सगळंच दुसऱ्याच्या हातात देणं. लहानपणापासून आपण शिकतो की कोणीतरी असेल, तो साथ देईल, ती समजून घेईल, आणि हळूहळू इतकं त्याच्यावर अवलंबून होतो की तो बोलला नाही तरी वाईट वाटतं, ती खुश नाही तर आपलंच मन खचतं, आणि कोणी सोबत नसेल तर आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. पण खरं सांगायचं तर कोणीही कायमचं नसतं. लोक बदलतात, नाती बदलतात, परिस्थिती बदलते, आणि जर आपलं मन सतत दुसऱ्यांच्या वागण्यावरती अवलंबून असेल तर आपण कायम अस्थिरच राहतो. म्हणून एक गोष्ट स्वतःला समजायला हवी की मी माझ्या भावना स्वतः सांभाळू शकतो किंवा शकते. कारण ज्या दिवशी आपण स्वतःचा आधार बनतो ना, त्या दिवशी लोकांची गरज राहत नाही. फक्त साथ मिळाली तर छान वाटतं. नंबर 2, प्रत्येक गोष्ट कंप्लीट करायच्या नादात स्वतःला थकवू नका. प्रत्येक गोष्ट पूर्णच झाली पाहिजे या हट्टात आपण स्वतःला खूप थकवतो. आपल्याला सतत वाटतं सगळं परफेक्ट हवं, काहीच अर्धवट नको, नातं अधिक योग्य असायला हवं, करिअर लगेच सेट झालंच पाहिजे, आयुष्यालाही ठरलेला शेवट असायला हवा. पण खरं सांगायचं तर आयुष्य काही सिलेबस नाही की सगळे धडे वेळेवरती पूर्ण झालेच पाहिजेत. काही गोष्टी अपूर्ण राहतात, काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, काही नाती क्लोजर देत नाहीत, आणि ते सगळं ठीकच असतं. कारण सगळं पूर्ण करण्याच्या नादात आपण वर्तमानातला श्वास घ्यायलाच विसरतो. म्हणून कधी थांबणं, कधी सोडून देणं आणि कधी जाऊ देणं म्हणणं हाच खरा शहाणपणा असतो. कारण आयुष्य पूर्ण नसतं, ते सतत चालू असलेली एक प्रक्रिया असते. नंबर 3, सगळ्यांना इम्प्रेस करण्याचा नाद सोडा. सगळ्यांना इम्प्रेस करण्याच्या नादात आपण नकळत सतत लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो काय म्हणेल, लोकांना आवडेल का, कोणाला वाईट वाटेल का, असे विचार करत करत हळूहळू आपण स्वतःचं खरं रूप लपवतो आणि एक मुखवटा घालून जगायला लागतो. पण खरं सांगायचं तर सगळ्यांना इम्प्रेस करणं कधीच शक्य नसतं. आज जे तुमचं कौतुक करतात तेच उद्या तुमच्यावरती बोटही ठेवू शकतात. कारण लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे त्यांच्या स्वभावावरती अवलंबून असतं, तुमच्या नाही. तुमचं काम आहे फक्त प्रामाणिक राहणं, स्वतःशी खोटं न बोलणं आणि स्वतःच्या मनाशी गद्दारी न करणं. कारण जे लोक तुम्हाला तुमच्या खऱ्या रूपात स्वीकारतात तेच खरे तुमचे असतात. बाकी सगळे आयुष्यात येणारे जाणारे प्रवासीच असतात. ओव्हर थिंकिंग थांबवा. म्हणजे एका गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत बसणं. मी असं बोलायला नको होतं, तिला काय वाटलं असेल, उद्या काय होईल, जर असं झालं तर काय, हे विचार मनात थांबतच नाहीत. पण लक्षात ठेवा, ज्या गोष्टी अजून घडलेल्याच नाहीत त्या आपण मनातच घडवत राहतो, आणि त्यामुळे शरीर इथे असतं पण मन मात्र सतत कुठेतरी दूर भटकत असतं. ओव्हर थिंकिंग तुम्हाला हुशार बनवत नाही, तर उलट थकवतं, निर्णय घ्यायला घाबरवतं, आत्मविश्वास कमी करतं आणि मनाची शांतता हिरावून घेतं. म्हणून एक साधा नियम मनाशी ठेवा की जे माझ्या हातात आहे ते मी करणार, आणि जे हातात नाही त्याचा विचार करून स्वतःला त्रास देणार नाही. मनाला थोडा आराम द्या, कारण सगळं काही तुमच्या विचारांच्या नियंत्रणात होत नसतं. मंडळी, आयुष्य बदलायला मोठे निर्णय घ्यावे लागत नाही. कधी कधी फक्त काही चुकीच्या सवयी सोडाव्या लागतात. ते म्हणजे दुसऱ्यांवरती अवलंबून राहणं, सगळं पूर्ण करण्याचा हट्ट, ओव्हर थिंकिंग, लोकांना इम्प्रेस करण्याचा नाद. या 4 गोष्टी हळूहळू सोडल्या तर मन हलकं होतं आणि आयुष्य जास्त आपलं वाटायला लागतं. मंडळी, तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.